गिरीश सर, आमचं ड्रिपर बंद पडलेले, चोकअप झालेले आणि आमचं पीक पण शेतात उभं आहे. सल्फ्युरिक ॲसिड आणि फॉस्फरस ॲसिड वापरलं आम्ही, पण काही फरक पडत नाही. तर असा काही उपाय सांगा की ज्याच्यामुळे आमची माती किंवा पीक पण खराब नाही होणार आणि ठिबक सिंचन पण चोकअप निघेल. तर बघा, याच्यावर एकदम सोपा उपाय सांगतो की संध्याकाळी 3-4-5 वाजेच्या सुमारास काय करायचं, एक ड्रम घ्यायचा, ज्यात पाणी घ्यायचं आणि त्यात ॲसिड टाकायचं आणि हे ॲसिडयुक्त पाणी व्हेंचुरी किंवा फर्टिलायझर टँकच्या माध्यमातून तुमच्या नळ्यांमध्ये जाऊ द्यायचं आणि तुमच्या शेतातलं जे शेवटचं ड्रिपर आहे तिथून 2-4 थेंब पाणी पडलं की मोटर बंद करायची. आता याच्यामुळे काय होईल की जे ॲसिडयुक्त पाणी आहे ते पूर्ण तुमच्या नळ्यांमध्ये राहील. याला रात्रभर तिथे राहू द्यायचं की जेणेकरून जिथे जे काही चोकअप आहे ते निघून जाईल. आणि सकाळी काय करायचं, आधी फ्लशवाल उघडायचा, मोटर चालू करायची, म्हणजे तुमच्या पाईपलाईनमध्ये जितकं पण ॲसिडयुक्त पाणी आहे तितकं बांधावर निघून जाईल. त्याच्यानंतर एंडकॅप उघडायचा प्रत्येक सरीमधल्या आणि फ्लशवार बंद करायचा. तर याच्यामुळे काय होईल की तुमच्या नळ्यांमध्ये जे ॲसिडयुक्त पाणी आहे ते पण तुमच्या शेताच्या बांधावर निघून जाईल आणि तुमच्या मातीमध्ये ॲसिड न आल्यामुळे ना माती खराब होईल ना तुमचं पीक खराब होईल.